LPG गॅसला पर्याय ठरू शकेल अशा डायमिथाइल इथर गॅसची निर्मिती पूर्णपणे स्वदेशी बनावटीने स्वदेशी उत्प्रेरकांच्या सहाय्याने करण्यात पुण्यातील NCL मधील शास्त्रज्ञांना यश आलंय। पुण्यातील पाषाण भागामध्ये असलेली ही राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या संशोधनांच्या माध्यमातून एका अर्थाने राष्ट्रकार्य करते आणि आपण आता जगभरामध्ये आखातातील युद्धामुळे LPGची टंचाई अनुभवतो आहोत। अर्थात हे जे नवीन संशोधन आहे ते लगेच व्यावसायिक उत्पादनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल असं नाही, अजून याला वेळ लागेल, त्यासाठी एक धोरण आपल्या सरकारला आखावं लागेल। मात्र हे संशोधन आपल्याला इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवण्यासाठीचं एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की LPG गॅस हा निसर्गामध्ये आढळतो, तो प्रक्रियेच्या माध्यमातून गॅसच्या सिलेंडरमध्ये भरून आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये पोहोचतो, आपण त्याचा वापर करतो। ही प्रक्रिया या LPG गॅसपेक्षा कशी वेगळी आहे हे आपण आधी जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपल्यासोबत NCLचे संचालक डॉक्टर आशिष लेले सर आहेत। नमस्कार सर। आणि या प्रकल्पाचे प्रवर्तक डॉक्टर तिरुमलाई स्वामी राजा सर आहेत। सर नमस्कार, वेलकम इन ABP माझा। तर आपण आधी ही जी गॅसची शेगडी आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते तशीच ही शेगडी आहे, मात्र ही शेगडी ज्या गॅसवरती चालणार आहे तो गॅस वेगळा आहे, तो गॅस बनवण्याची प्रक्रिया वेगळी आहे। सर आधी आपण थोडंसं एक डेमो तुम्ही दाखवलात तर मग सुरू करू शकू। तर प्रथम डेमोमध्ये तुम्हाला असं दाखवतो की ही शेगडी आहे ती आपल्या सिलेंडरपेक्षा थोडी वेगळी दिसते, कारण याच्यामध्ये पूर्णपणे 100% डायमिथाइल इथर म्हणजे DME आहे। तसंच ही जी शेगडी आहे ही दिसते आपल्या सारख्या शेगडीसारखी, पण थोडे याच्यामध्ये सुद्धा इनोव्हेशन आहेत। ते अशासाठी की आपली शेगडी LPG साठी केलेली आहे, ही शेगडी थोडी वेगळी DME साठी केलेली आहे। 100% DME आपण ह्या डेमॉन्स्ट्रेशनचं कारण असं आहे, म्हणजे दाखवायची इच्छा अशी आहे की आपण पूर्णतः 100% DME नी सुद्धा स्वयंपाक करू शकतो, आपल्याला LPGची गरज लागणार नाही। तर हा तुम्हाला आता याची इतकी क्लिअर फ्लेम आहे की ती आत्ताच्या उजेडामध्ये एवढी दिसणार नाही, थोडी मला दिसेल, पण अतिशय निळी फ्लेम आहे, क्लिअर फ्लेम आहे। कॅमेरामध्ये प्रेक्षकांना ही जी फ्लेम दिसत असेल तर आपल्या नेहमीच्या गॅस शेगडीवरती आपण जी फ्लेम पाहतो त्यापेक्षा पारदर्शक आहे। सरांनी जसं म्हटलं की क्लीन आहे, क्लिअर एनर्जी आहे। DMEची ती एक खासियत आहे की आपण जेव्हा DME जाळतो तेव्हा त्यातनं सूट निघत नाही। सूट म्हणजे बारीक सूक्ष्म कार्बनचे पार्टिकल्स असतात। आपल्या LPG मध्ये सुद्धा थोडं शूटिंग होतं। कधी कधी तुम्हाला आठवेल की मेकॅनिक घरी येतो आणि तो साफ करतो ती शेगडी। ती साफ करणं म्हणजे काय, तर ते जे कार्बन पार्टिकल्स तयार होतात LPGच्या कंबशनमुळे, तर ते आपण काढतो, तो मेकॅनिक काढतो आणि ती शेगडी परत साफ करतो आणि आपल्याला वापरता येते। DME मध्ये असं होतच नाही, कारण इतकं स्वच्छ जळण त्याचं होतं की त्याच्यामध्ये काही सूट पार्टिकल्स आपल्याला सापडत नाही, त्यामुळे ती फ्लेम सुद्धा क्लिअर असते। आता हा एक मोठा त्या DMEचा भाग आहे। हा एक मोठा DMEचा भाग आहे। तर हा DME गॅस डायमिथाइल इथर नक्की तयार कसा होतो, कशापासून होतो? सर यू used catalyst for it, so please describe about the catalyst and the process. Okay. These are the catalysts. We are working in 2 decades actually for 2 processes. One is direct DME and another one is indirect route. Now we are practicing indirect route, methanol to DME, because methanol is going to be available through biomass, coal gasification because of India's energy. So we are doing it as a first generation catalyst. You see that color as well as is a powder catalyst. Okay.
See that powder catalyst, understand, no? So from there we have to make it for industrial catalyst, okay? Powder means lab level. What Dr. Lele, Ashish Lele is telling, my director, 1 gram level for R&D purpose, and then we are going for different purpose. So this is the one. And another one is the second generation catalyst with powder. It is a innovation because it is R&D lab, CSIR. We are primary motive is, develop the catalyst kind of things for nations. So this is a powder. Another one is same powder we are testing with the extruded form. It is for industry form, for pressure, flow, and sterility, durability, everything we have to check it. From there, we started the third and fourth generation catalyst with a high purity. All are indigenously manufactured here. Everything available in India. All are not energy intensive and cost effective way we are preparing. There is no precious metals, something. So this is the way we are doing with the extrudates and everything. So it's a pressure, everything will be, tolerance level will be there. Here also it's working more. It means that, selectivity, conversion and everything. So these are the things now we are loading this catalyst with a present form, the 250 kPd and everything. This is a last invention, fourth generation catalyst for us. These are almost 100% conversion, 100% selectivity. So no more improvement there. So these are the journey which we have on this DME. So you worked for 20 years for this, and this is the stages. First generation, second generation, third generation and fourth generation catalyst. Yes. प्रत्येक वेळेला तो उत्प्रेरक अजून चांगला कसा बनवता येईल. चांगला म्हणजे काय? चांगला म्हणजे तुम्ही जर 100 किलो डीएमई घातलं, मेथनॉल घातलं, त्याच्यापासून पूर्ण मेथनॉल डीएमई मध्ये त्याचे रूपांतर झालं पाहिजे. दुसरं काही बनलं नाही पाहिजे, फक्त डीएमईच बनलं पाहिजे. म्हणजे 100% कन्व्हर्जन, रूपांतर, आणि त्याला आम्ही सिलेक्टिव्हिटी म्हणतो. फक्त डीएमई, दुसरं काही नाही. हे सगळं करण्यासाठी प्रत्येक वेळेला हे जे रिसर्च यांनी डॉक्टर राजांनी केला, तर प्रत्येक जनरेशन उत्प्रेरकाची जास्त चांगली बनत गेली. म्हणून ही 20 वर्ष लागतात. म्हणून ही 20 वर्ष लागली. ही 20 वर्ष यांच्या कष्टाची आहेत, यांच्या चिवटपणाची आहेत. प्रत्येक टप्प्यावरती हे उत्प्रेरक अधिक चांगलं कसं बनत जाईल यासाठी इथल्या या एनसीएल मधल्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला, आणि हे फायनल प्रोडक्ट आहे. या टप्प्यापर्यंत इथले हे शास्त्रज्ञ पोहोचलेले आहेत, आणि त्यातून आपण उत्प्रेरक आहे हा जगातला सर्वात चांगला उत्प्रेरक आहे. म्हणजे आम्ही जगातले असे काही उत्प्रेरक इथे आणले आणि याची तुलना केली त्यांच्याशी, आणि असं आम्हाला लक्षात आलं की प्रत्येक प्रकारे हा उत्प्रेरक सगळ्यात आज चांगला आहे. आणि राजा सरांना याच्यावर 6 पेटंट्स आहेत. कॉंग्रॅच्युलेशन सर. सर, आता की हा जो उत्प्रेरक आहे तर तो आपण भारतामध्ये कशापासून तयार करू शकतो? म्हणजे हा पूर्णपणे भारतीय बनावटीचा, इंडिजिनस ज्याला आपण म्हणतो, तो कसा ठरतो? पूर्णपणे इंडिजिनस असा आहे की त्याला जे लागणारे घटक आहेत याच्यामधले ते सर्व भारतात आहेत. आपण याच्यातनं काही आयात करत नाही. भारतात जे अवेलेबल आहेत घटक ते वापरून आणि त्याच्यावर फॉर्म्युलेशन करायला लागतं. त्याच्यामध्ये काही मिक्सचर्स करायला लागतात. म्हणजे राजांनी तुम्हाला दाखवलं तसं हे आपण शेवयांसारखे बनवतो. ते एका मशीनमध्ये घालून त्याचे असा आकार बनला जातो, आणि त्याला अतिशय ताकद आहे. त्याला म्हणजे असं तुम्ही दाबलं तर ते तुटणार नाही. हे कडक आहे, टणक आहे. तर ते का करायला लागतं असं? तर आपल्या जो रिॲक्टर असतो ज्याच्यामध्ये तो कॅटलिस्ट हा उत्प्रेरक भरायचा, मेथनॉल त्याच्यामध्ये पाठवायचं, आणि 10 बार प्रेशर, म्हणजे आत्ता जे ॲटमॉस्फेरिक आपलं प्रेशर आहे ते 1 बार, तर त्या कॅटलिस्टमध्ये 10 बार 10 बार प्रेशर त्या रिॲक्टरमध्ये घालतो. त्या प्रेशरला हा तुटला नाही पाहिजे म्हणून तो तसा टणक लागतो. तर हे सगळं जे काम आहे, ही सगळी रिसर्च आहे, सगळं संशोधन आहे, ते इथं झालं, भारतातल्या घटकांमधून केलं गेलं, आणि ह्याची मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा आज भारतात करतो. आम्ही 100 टनापर्यंत आज हे बनवू शकतोय. आता ही प्रक्रिया सर आपण प्रेक्षकांना सांगूयात. तर इथं हा एनसीएल मधला हा पायलट प्लांट आहे. कसं हे डायमिथाइल इथर डी या ठिकाणी तयार होतं आपण पाहतो आहोत. हे उत्प्रेरक आहे, कॅटॅलिस्ट आहे, ज्याच्या साह्याने हा गॅस तयार होतोय. सर, ही प्रक्रिया याची मुख्य जी केमिस्ट्री आहे, जे रसायनशास्त्र आहे याच्यामध्ये, ते सोपं आहे की मेथनॉल घ्यायचं आणि 2 मॉलिक्यूल, 2 अणू याचे एकत्र आणायचे, आणि त्यातनं 1 मॉलिक्यूल पाण्याचा बाहेर काढायचा. जे बनतं ते डायमिथाइल इथर. तर दिसताना ती सोपी दिसते रिॲक्शन,
पण ती तितकी सोपी नाही आहे. त्याला टेम्परेचर लागतं, प्रेशर लागतं. तर किती टेम्परेचर, किती प्रेशर लागतं, कुठला उत्प्रेरक सगळ्यात चांगला, हे सगळे संशोधनाचे भाग आहेत. हे संशोधन एकदम तुम्ही किलोग्रॅम स्केलला उत्प्रेरकाच्या नाही करू शकत. तुम्हाला छोट्या छोट्या स्केलला पहिले करायला लागतं. त्याचे हे रिॲक्टर्स आहेत. या रिॲक्टर्समध्ये आपण ग्रॅम लेवलपर्यंत तो उत्प्रेरक घालायचा, मग त्याच्यामध्ये मेथनॉल पाठवायचं, त्या रिॲक्टरला टेम्परेचर आणायचं, हीटिंग करायचं, प्रेशर आणायचं, आणि मग जो DME बनेल तो किती बनतो, किती प्युअर आहे तो, हे सगळं मोजायचं. आणि मग असं वाटलं की अजून उत्प्रेरक चांगला झाला पाहिजे, तर त्याच्यावर काहीतरी संशोधन करून नवा उत्प्रेरक करून त्याचं टेस्टिंग करायचं. असं हे खूप सारं टेस्टिंग याच्यामध्ये केलं गेलं. एकदा असे उत्प्रेरक बनले की ते आता असं वाटलं की आता हे चांगले आहेत आणि याच्यापासून आपल्याला स्केलअप करता येईल, म्हणजे इंडस्ट्रियलायझेशनकडे जाता येईल, आपल्याला पुढचं पाऊल घेता येईल. मग आम्ही मोठ्या रिॲक्टर्सकडे गेलो. याच्यामध्ये 100 ग्रॅमपर्यंत आपण उत्प्रेरक घालू शकतो. त्याच्यामध्ये काही ग्रॅम्स होतं, त्याच्यामध्ये 100 ग्रॅमपर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे जास्त प्रमाणात रिॲक्शन्स करतो, जास्त प्रमाणात मेथनॉल आपण वापरू शकतो आणि DME बनवू शकतो. ह्याचं कारण असं की जे छोट्या स्केलला होतं तेच मोठ्या स्केलला होईल का, हा प्रश्न असतो. म्हणजे लॅबोरेटरीमध्येच चांगलं झालं, पण इंडस्ट्रियल स्केलला चालेल का नाही ते, तर हा त्याचं पहिलं व्हॅलिडेशन झालं की खरंच चालतं. ह्याच्यातनं एक कॉन्फिडन्स आला की मग पुढच्या लेवलला जातो. आता हा आमचा लॅबोरेटरीतला पायलट प्लांट आहे, जो राजा आणि त्यांच्या टीमनी डिझाईन करून बांधलेला आहे. याच्यामध्ये आपण जवळजवळ 12 ते 13 किलोग्रॅम DME पर दिवसाला बनवू शकतो आपण याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये नुसता रिॲक्टर नाही आहे, म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला नुसते रिॲक्टर दाखवले. आता रिॲक्टर नंतर काय होतं की थोडं पाणी तयार होतं, ते पाणी DME मधनं बाहेर काढायला लागतं. त्याची जी प्रक्रिया आहे, डिस्टिलेशन म्हणतो आपण त्याला, ते डिस्टिलेशनसुद्धा आम्ही इथे केलं. म्हणजे हा खरा पहिला इंडस्ट्रियल लेवलचा छोटा प्लांट आहे. याच्यामध्ये आम्ही पहिलं सर्व टेस्टिंग केलं. बरं, नुसतं आम्ही टेस्टिंग नाही केलं, तर आम्ही बाहेरच्या मोठ्या कंपनीजला बोलवलं. जे उत्तर भारतामध्ये IOCL म्हणून सगळ्यात मोठी कंपनी आहे, त्यांना आम्ही बोलवलं की तुम्ही हे आमचं व्हॅलिडेट करून बघा, तुम्ही आम्हाला सांगा की हे खरंच चालतंय की नाही. म्हणजे आम्हाला वाटतंय की चालतंय, पण थर्ड पार्टी व्हॅलिडेशन जे आपण म्हणतो त्याला आम्ही ड्यू डिलिजन्स असं म्हणतो. म्हणजे हे संशोधन फक्त लॅबोरेटरी पुरतं मर्यादित राहिलं नाही, तर त्याची इंडस्ट्रियल टेस्ट देखील घेण्यात आली. आपल्या सगळ्यांना व्यावसायिक स्वरूपामध्ये हा गॅस वापरता येऊ शकतो का याची चाचणी करण्यात आली आणि ती यशस्वी झाली. IOCLने आम्हाला रिपोर्ट दिला की ती प्रक्रिया अतिशय उत्तम आहे आणि जे तुम्हाला लॅबोरेटरी स्केलमध्ये झालं ते इंडस्ट्रियल स्केलला सुद्धा होईल, असं त्यांनी आम्हाला कॉन्फिडन्स दिला. आता ह्याच्यापासून आम्ही पुढच्या स्केलला गेलेलो आहोत आणि तो आहे आपला आत्ताच सुरू असलेला हा जो आहे तो 250 किलो पर डे. म्हणजे बघा, हा होता 12 किलो पर डे, त्याच्यापेक्षा 20 पट जास्त, जवळजवळ 250 किलो पर डे होता. हा आपला पायलट प्लांट आहे. त्याचं आत्ताच पूर्ण टेस्टिंग झालेलं आहे, बांधून तयार होऊन त्याचं टेस्टिंग झालं आणि तो आता आमचे जे इंडस्ट्री पार्टनर आहेत ज्याच्यामध्ये हा ॲक्च्युली चालवला जाईल पुढचं वर्ष 2 वर्ष आणि प्रत्येक दिवशी 200 किलो तयार होईल, तिथे त्याचं आता इन्स्टॉलेशन चालू आहे. त्याला काही परवानग्या लागतात, कुठलेही इंडस्ट्रियल हे करण्यासाठी परवानग्या लागतात. ते आत्ता सगळं चालू आहे. 1-2-3 आठवड्यामध्ये हा उभा राहील, चालू होईल आणि तुम्हाला परत एकदा आम्ही निमंत्रण देऊ तिथे येण्यासाठी. सर, आता ही सगळी प्रक्रिया आपण जाणून घेतली, हा गॅस कसा तयार होतो. आता पुढचा प्रश्न आहे तो, हा गॅस आपल्याला मोठ्या प्रमाणात निर्माण करायचा असेल, त्याचा वापर करायचा असेल आणि LPGवरचं आपलं अवलंबित्व कमी करायचं असेल तर त्यासाठी आवश्यक असलेलं धोरण. तर त्याआधी आपल्या देशात LPG किती लागतो, म्हणजे आपल्या सगळ्यांना, कमर्शियल यूजसाठी आणि डोमेस्टिक यूजसाठी, आणि हा जो गॅस आहे तो LPGमध्ये कसा ब्लेंड केला जाईल, किती प्रमाणामध्ये ब्लेंड केला जाईल, म्हणजे मिसळला जाईल, त्याला आपल्या सरकारचं काय धोरण असायला हवं? आत्ता भारतामध्ये साधारण 21 मिलियन टन्स LPG आपण आयात करतो आणि तो 60% आहे जो आपल्याला ॲक्च्युली कन्झम्पशन होतं भारतामध्ये. जसं तुम्ही म्हटलात डोमेस्टिक आणि कमर्शियल सेक्टरमध्ये तो साधारण 20 मिलियन टनचा हा 60% झाला. तर एवढं आपण आयात करतो आणि तो आयात केल्यामुळे आज जे सगळे आपल्याला जे दिसत आहेत थोडे प्रॉब्लेम तयार झालेले ते त्या आयातीमुळे झालेले आहेत. तर
LPGमध्ये DME आपल्याला मिक्स करता येतो. त्याचं कारण असं आहे की तुम्ही पहिले LPG म्हणजे काय समजून घ्यायला पाहिजे. तो प्रोपेन आणि ब्युटेनचं ते मिक्सचर आहे आणि आपल्या घरगुती सिलेंडरमध्ये ते 7 बार प्रेशरला भरलेलं असतं. त्या प्रेशरला ते लिक्विफाय होतं म्हणून त्याला L म्हणतात, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. तर तो अर्धा सिलेंडर लिक्विडनी भरलेला असतो, वरच्यामध्ये वेपर असते आणि ती वेपर आपण वापरतो आपल्या स्वयंपाकासाठी. जशी वेपर वापरत जातो तशी ती लिक्विड अजून वेपरमध्ये कन्वर्ट होतं, बाष्पामध्ये कन्वर्ट होतं. DMEचं एक्झॅक्टली ह्याच प्रॉपर्टीज आहेत. 7 बारला DME सुद्धा लिक्विफाय होतं, म्हणजे ते अगदी LPG सारखं आहे. दुसरं LPGमध्ये पूर्णपणे मिक्स होतं, ते म्हणजे वेगळं होत नाही, ते कम्प्लिटली मिक्स होतं. तिसरं त्याची जी कॅलरिफिक व्हॅल्यू आहे ती LPGपेक्षा किंचित प्रमाणात कमी आहे, पण ती तुम्हाला आता मी जाळून दाखवलं ते व्यवस्थित इंधन आहे. त्यामुळे बंगलोरची एक संस्था आहे, सरकारी संस्था आहे, त्याला लिक्विफाईड पेट्रोलियम इक्विपमेंट रिसर्च सेंटर. तर ही संस्था काय करते की हे जे सगळे इक्विपमेंट आहेत, म्हणजे शेगडी झाली, तो होस झाला, सिलेंडरचा रेग्युलेटर झाला, याचं टेस्टिंग सर्टिफिकेशन ती संस्था करते. त्यांनी सर्टिफिकेशन केल्याशिवाय आपल्याला हे वापरता येत नाही घरी. तर ते म्हणजे जर मला DME बनवायचं असेल तर त्या संस्थेचं सर्टिफिकेशन गरजेचं आहे. ते सुद्धा आम्ही करून घेतलेलं आहे आणि त्या संस्थेने आम्हाला असं सांगितलेलं आहे की 8% जर तुम्ही DME LPGमध्ये मिक्स केलात तर तुम्हाला ना शेगडी बदलायला लागेल, ना होस बदलायला लागेल, नॉझेल नाही बदलायला लागणार, रेग्युलेटर नाही बदलायला लागणार, आहे तसंच्या तसं तुम्हाला वापरता येईल. हे थोडं पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यासारखंच आहे की आपण पाहतो की काही वर्षांपूर्वी धोरण आलं पेट्रोलमध्ये ठराविक प्रमाणात इथेनॉल मिक्स करण्याचं आणि आपल्या आहे त्या गाड्या आहे त्या पद्धतीने सुरू राहिल्या. तर तसेच आपली आहे ती शेगडी आहे तो सिलेंडर. बरोबर, अगदी बरोबर आहे. आणि 8% हे सगळं तसंच्या तसं वापरता येईल. आता असं वाटेल की 8% म्हणजे कमी आहे, 8% असं वाटेल, पण ॲक्च्युली तुम्ही जर LPGचं आयात आणि त्याचा भारतातला वापर बघितलात, त्याच्या 8% जर तुम्ही DME कॅल्क्युलेट केला तर तो खूप मोठा आकडा तयार होतो. तेवढी मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी आज भारतात काहीच नाही आहे. तिथपर्यंत जाईपर्यंतच एक मोठा टप्पा गाठला जाईल. त्यामुळे पहिली सुरुवात ही 8% करावी, तेवढी मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी भारतात निर्माण करावी आणि मग पुढे 20% आणि पुढेही आपण जाऊ शकतो. जगामध्ये हा जो गॅस आहे तो बऱ्याच ठिकाणी वापरला जात असेल तर ते काय त्याचं स्वरूप आहे इंडस्ट्रियल यूजसाठी काय? असाच LPGमध्ये मिक्सचर म्हणून तो वापरला जातो. काही ठिकाणी तो एरोसॉल म्हणून जे आहे, म्हणजे आपले डिओडरंट्स वगैरे जे आहेत, त्याच्यामध्ये आपण आज LPG वापरतो, त्याच्यामध्ये DME वापरला जातो. परदेशात वापरतात सुद्धा. चायनामध्ये खूपच ह्याचं प्रमाण आहे. ते कोळशापासून मेथनॉल बनवतात आणि मेथनॉलपासून DME बनवतात. चायनामधनं ही टेक्नॉलॉजी आपल्याला मिळत नाही, त्यामुळे ती भारतात आम्ही निर्माण केली, हे संशोधन केलं आणि ही नुसतं संशोधन राहिलं नाही तर ते इंडस्ट्रियल स्केलपर्यंत आपण घेऊन गेलो आहे, हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे खरी स्वावलंबता त्यातनं आलेली आहे. धन्यवाद सर. तर सर, दिस इज अ फायनल प्रोडक्ट. This is the final product which we loaded on the 250 kilogram per day plant. Almost, per annum we are making around 750 tons per annum. If it is a 300 days something, so my industrial partner is willing to do everything. So all cost and everything they are bearing, and then they are doing for data for us. So really they are helpful. So that's why we are loading this catalyst for them actually. This is what Dr. Lele is telling about there and everything. So this is the final catalyst, which is large scale. So for sample we are keeping here. This is sturdy, durable, as well as the yield of the catalyst is 100%. And no impurity. Downstream is very neat. So very cost effective. That's all we want to tell you. It is from CSR NCL. Yes. कॉंग्रॅच्युलेशन सर. तर 20 वर्षांच्या यांच्या संशोधनातून हे उत्प्रेरक बनवण्यात त्यांना यश आलंय. ही त्यांची टीम आहे जी NCLमध्ये काम करते. संचालक डॉक्टर आशिष लेले तर आपण पाहतो आहोतच. तर आपण पाहिलं, लेले सरांनी सांगितलं की आत्ताचा जो LPG गॅस आहे त्या LPG गॅसमध्ये हे 8% प्रमाणामध्ये मिसळता येऊ शकतं. आणि लेले सर जसं म्हणाले की कोणाला हे प्रमाण कमी वाटेल, मात्र ही सुरुवात आहे. आणि आपण ज्या प्रमाणामध्ये LPG गॅस आयात करतो आणि आत्ता आखातात जे युद्ध सुरू आहे त्यामुळे जी परिस्थिती ओढवलेली आपण आपल्या देशावरची पाहतो आहोत, त्यामध्ये हे 8% जरी मिसळलं गेलं
तरी त्यामुळे आपल्याला मोठा दिलासा मिळणार आहे. अर्थात आता इथून पुढं गरज आहे ती आपल्या सरकारकडून आखल्या जाणाऱ्या धोरणाची, जेणेकरून प्रयोगशाळेमध्ये यशस्वी ठरलेलं हे संशोधन व्यावसायिक स्वरूपामध्ये देखील यशस्वी ठरेल आणि ते तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचेल. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.